19वा दिवस. जादूची शतपावली. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. प्रत्येक दिवशी मी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतो की माझ्या अंतर्गत आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टांवर अवलंबून आहे आणि त्यापासून जे काही मला मिळालं आहे आणि आत्ताही मला मिळत आहे तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. अल्बर्ट आइन्स्टाईन 1879 ते 1955 नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ. आइन्स्टाईन यांनी वर उल्लेख केलेल्या शब्दांमधून त्यांच्या वैज्ञानिक शोधाइतकीच महत्त्वाची भेट आपल्याला दिली आहे. त्यांना मिळालेल्या यशामागे जी अनेक रहस्य दडलेली आहे त्यापैकी एक त्यांनी आपल्याला दिलं आहे आणि ते आहे कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक दिवशी. आइन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृतीमागील प्रेरणास्थान आहेत आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावे लागेल. आज तुम्ही आइन्स्टाईनसारखे 100 वेळा आभारी आहे म्हणणार आहात आणि ते सुद्धा 100 जादूची पावलं टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे हे कदाचित तुम्हाला अविश्वसनीय वाटेल, पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ती एक प्रभावी गोष्ट आहे. याचा तुम्हाला शोध लागेल. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. परमेश्वरानं आज तुम्हाला 86,400 सेकंदांची देणगी दिली आहे. त्यापैकी 1 सेकंद तरी तुम्ही आभारी आहे म्हणण्यासाठी वापरला आहात का? विल्यम ए. वार्ड 1921 ते 1994 लेखक. जादूची पावलं टाकण्यासाठी प्रथम तुम्ही 1 पाऊल टाका आणि त्यानं जमिनीचा स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही 2रं पाऊल जमिनीवर टेकवलं की परत आभारी आहे असं म्हणा. 1 पाऊल आभारी आहे, 2रं पाऊल आभारी आहे. पुढे प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत राहा. या जादूच्या पावलांची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोठेही, कधीही आणि कितीही वेळा जादूची पावलं टाकू शकता. उदाहरणार्थ, घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, तुमच्या दुपारचं जेवण किंवा कॉफी घ्यायला जाताना, केरकचरा काढत असताना, व्यावसायिक बैठकीसाठी जात असताना, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे किंवा बस पकडायला जात असताना जादूची पावलं टाकू शकता. तुमच्या दृष्टीनं तुम्हाला महत्त्वाची वाटणारी गोष्ट करायला जात असताना, म्हणजे परीक्षेला जाताना, मैत्रिणीसोबत डेटला जात असताना, व्यावसायिक मुलाखतीसाठी जात असताना, आवाजाच्या चाचणी परीक्षेसाठी जात असताना, एखाद्या ग्राहकाला भेटायला जात असताना, बँकेत किंवा ATMमध्ये जात असताना, दाताच्या डॉक्टरकडे, साध्या डॉक्टरकडे जात असताना, केशरचनाकाराकडे जात असताना, खेळणाऱ्या तुमच्या संघाला भेटायला जाताना, कॉरिडॉरमध्ये जात असताना, विमानतळावरील एका टर्मिनलकडून दुसरीकडे जात असताना, उद्यानामध्ये फिरत असताना किंवा इतरांना संकुलातून दुसरीकडे किंवा एका इमारत संकुलातून दुसरीकडे जात असताना तुम्ही जादूची पावलं टाकू शकता. मी माझ्या घराभोवती जादूची पावलं टाकत फिरते. माझ्या झोपायच्या खोलीपासून ते स्नानगृहापर्यंत, स्वयंपाकघरातून झोपायच्या खोलीकडे जात असताना, घरातून माझ्या गाडीपर्यंत किंवा टपाल पेटीकडे जात असताना मी जादूची पावलं टाकते. जेव्हा कधी मी रस्त्यातून जात असते किंवा इतरत्र चालत असते, मी एक चालत पोचण्याचं अंतिम ठिकाण ठरवून ठेवते आणि तिथपर्यंत जात असताना जादूची पावले टाकत जाते आणि त्या पावलांबरोबर कृतज्ञताही व्यक्त करत असते. ही जादूची पावलं टाकायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटतंय याकडे नीट लक्ष दिलंत
तर आधीच्या वाटण्यात आणि जादूची पावलं टाकल्यानंतरच्या वाटण्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. जादूची पावलं टाकत असताना तितकीशी कृतज्ञतेची भावना तुम्हाला व्यक्त करता आली नाही तरी तितकासा फरक पडणार नाही. तरीही तुम्हाला नंतर आनंद वाटेल याची मी खात्री तुम्हाला देते. जादूच्या पावलांमुळं तुम्हाला चांगलं वाटेल आणि जर तुम्हाला आधीच खूप छान वाटत असेल तर जादूच्या पावलामुळं तुमची मनस्थिती आणखी आनंदी होईल. ही जादूची पावलं प्रभावीपणे टाकण्यासाठी ती 90 सेकंदांपर्यंत टाका. सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावलं टाकायला साधारण एवढा वेळ लागतो. ही कृती म्हणजे अगदी नेमकी 100 पावलंच झाली पाहिजे असं नाही, पण निदान त्याच्या आसपास तर ही व्हायलाच हवीत. कारण तेवढी पावलं टाकल्यानंतर तुम्हाला फक्त फरक जाणवायला लागेल. एकदा का तुम्हाला 100 पावलं टाकण्यासाठी किती अंतर लागतं याचा साधारण अंदाज आला की तुम्ही दिवसात कधीही तेवढ्या अंतरात जादूची पावलं टाकून कृतज्ञता व्यक्त करू शकता. ही कृती करत असताना किती जादूची पावलं तुम्ही टाकत आहात ते मोजू नका, कारण त्यामुळे तुमचं सगळं लक्ष मोजण्यावरच केंद्रित होईल. त्याऐवजी प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही जेव्हा आज ही जादूची कृती पूर्ण कराल तेव्हा तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द 100 वेळा म्हटलेले असतील. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात आभारी आहे हे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यातील किती दिवस उच्चारले होते? पण आईन्स्टाईनने ते प्रत्येक दिवशी केलं. जादूची कृती क्रमांक 19. जादूची शतपावली. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. क्रमांक 2. दिवसभरात कधीही कृतज्ञतापूर्वक 100 जादूची पावले टाका. क्रमांक 3. प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीनं आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. क्रमांक 4. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. धन्यवाद.